एका हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान परशुरामांनी कोकण भूमी समुद्राकडून परत मिळवली आणि अशा सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळ असणारे हे ठिकाण परशुराम भूमी म्हणून ओळखले जाते। या कोकण प्रदेशाला निसर्गाने भरभरून दिले। फेसाळणारा समुद्र किनारा आणि समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्या त्या सौंदर्यात आणखी भर घालतात। महाराष्ट्राला जवळपास 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे आणि तो सुरक्षित ठेवण्यासाठी शिवकाळात महाराजांनी अनेक जलदुर्ग आणि किनारी दुर्ग सुद्धा उभारले। जसा हा भर समुद्रात दिसणारा सुवर्णदुर्ग। पण किनारी भागातील हे जलदुर्ग मजबूत करण्यासाठी त्यांना रसद पुरवण्यासाठी जवळ असणारे डोंगरी किल्ले सुद्धा उभारण्यात आले आणि त्यापैकीच एक असणारा हा किल्ले पालगड आज आपण पाहणार आहोत। त्रिकोणी आकाराचा हा किल्ला दापोली खेड तालुक्याच्या सीमारेषेवर सह्याद्रीच्या कुशीत असलेला एक छोटेखानी किल्ला आहे। दापोली ते किल्ले पालगड हे अंतर जवळपास 30 किलोमीटर इतके आहे। तासाभरातच आपण किल्ल्याच्या गड पायथ्याजवळ पोहोचतो। या किल्ल्याला स्थानिक लोक किल्ले माची असं ओळखतात। इथून किल्ल्याचा चढ सुरू होतो, पण किल्ल्यापर्यंत गाडी जात असल्याने काहीच वेळात आपण किल्ल्याजवळ पोहोचतो। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये। मित्रांनो, आत्ता आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये मी आलोय आणि याच भागात असलेले बरेचसे किल्ले आत्ता आपण पाहतोय। आपण आलोय पालगड पाहण्यासाठी आणि हा छोटासा किल्ला मित्रांनो, या किल्ल्याला किल्ले माची असं सुद्धा ओळखलं जातं। तर गाडी सरळ तुमची किल्ल्यापर्यंत येऊ शकते। 4 व्हीलर तुम्ही डायरेक्टली वरतीपर्यंत आणू शकता आणि वरती आल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला अशा 2 तोफा पाहता येतात। तर इथून किल्ल्याची जी छोटीशी चढाई आहे ती सुरुवात होते। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया या किल्ल्याच्या चढाईला। या किल्ल्याची बांधणी नक्की कोणत्या काळात झाली असावी याबद्दल निश्चित असा पुरावा नाही, पण शिवकाळात हा किल्ला स्वराज्यात होता अशी खात्रीलायक माहिती आहे। किल्ल्याची चढाई सुरू केल्यानंतर काहीच वेळात एक रॉक पॅच लागतो। या पायऱ्या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो। मित्रांनो, अगदी 5च मिनिटात आपण किल्ल्याच्या या प्रवेशद्वाराजवळ आलोय। किल्ल्याचं प्रवेशद्वार भग्न जरी असलं तरी याची रचना अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे, त्यामुळे या किल्ल्यावरती शत्रूचा प्रवेश नक्कीच अवघड झालेला असणार आहे, कारण की काहीसा गोमुखी आकार या दरवाजाचा इथं पाहायला मिळतोय। दरवाजाच्या उजव्या हाताला एक भगवा ध्वज डौलाने फडकताना दिसतो आणि त्याच्याच खाली एक तोफ सुद्धा दिसून येते। शिवाजी महाराजांनी दापोली जवळच्या हरणे बंदरासमोर सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग उभारताना रसद पुरवण्यासाठी पालगड आणि मंडणगड किल्ल्याचा उपयोग केला असावा असे सांगितले जाते। किल्ल्याच्या गडमाथ्याचा आकार त्रिकोणी असून त्याला 4 माच्या सुद्धा आहेत। जांभूळ माची, पवार माची, राणे माची आणि किल्ले माची अशी त्यांची नावे आहेत। किल्ल्याचा आकार लहान असून जवळपास 1 ते 1.5 एकर मध्येच तो पसरला आहे। किल्ल्यावर बऱ्याच प्रमाणात इमारतींचे अवशेष दिसून येतात।
त्याचप्रमाणे पाण्याचे टाके सुद्धा इमारतीजवळ दिसून येते. मित्रांनो, किल्ल्याच्या या शिखरावरती जर आपण पाहिलं ना तर सगळीकडे आपल्याला फक्त राजवाड्यांचे अवशेष इथं पाहायला मिळतात आणि खरंच खूप जास्त प्रमाणात इकडे या आपल्याला इमारतींचे अवशेष या भिंती इथं पडलेल्या दिसतात आणि त्याच्यावरूनच कळतं की किती मोठ्या प्रमाणात इकडे पूर्वी वस्ती असावी. किल्ल्याच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती दिसून येते. महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन पुढे निघालो. मित्रांनो, बघितलात का? मला वाटतंय हा चोर दरवाजा असला पाहिजे. तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा, किल्ल्याच्या पूर्व भागात एक आपल्याला अशी वाट दिसते जी की पुढं आपल्याला घेऊन जाते आणि याच्या रचनेवरून असं वाटतं की हा चोर दरवाजा असला पाहिजे. हे बघा, हा चोर दरवाजाच आहे, कारण जी वाट खाली आपल्याला घेऊन जाते ना ती सोपी नाही आणि सहसा काय होतं की जेव्हा चोर वाट आपण किल्ल्यावरती पाहतो तर चोर वाटेवरून जाणारा जो मार्ग आहे तो इतका सोपा नसतो आणि इथे सुद्धा जो मार्ग आहे तो अवघडच दिसतोय. त्यामुळं असं वाटतंय की हा एक चोर दरवाजा असावा. किल्ल्याची तटबंदी नैसर्गिक डोंगरकडा कापून तयार केलेली आहे. नैसर्गिक कड्यावर सुमारे 10 मीटर उंचीची भिंत उभारून तटबंदी उभी केली आहे. ही तटबंदी बऱ्याच ठिकाणी आज तुटलेली दिसते. ह्या किल्ल्याची जी स्थापना केली ती म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ला बांधण्यासाठी. कारण का त्याच्या अगोदर इथं दारुगोळा किंवा बाकीचे जे सामान होतं सुवर्णदुर्ग जे पाण्यातून नेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी ठेवण्याचं तिथं साधन नव्हतं. त्याच्या अगोदर जे इथं ठेवलं, कारण का हे दापोलीपासून 40 किलोमीटरवरती आहे आणि खेडपासून पण नजदीकच आहे. त्यासाठी हा किल्ल्याची स्थापना केलेली आहे. इथं एक मंदिर आहे ते जोंबाई देवीचं म्हणून आहे, पण ते अजून आपल्या निदर्शनाला आले सापडत नाही. थोडक्यात सुवर्णदुर्गाला रसद पुरवण्यासाठी किंवा तो मजबूत किल्ला बनवावा म्हणून त्याला सपोर्ट देण्यासाठी हा किल्ला इथं बांधलेला आहे. म्हणजे सूरजनं खूप छान माहिती इथं सांगितली. तर सूरज, थँक्यू, धन्यवाद. शिवकाळात सुवर्णदुर्गाला आणि इतर मुख्य किल्ल्यांना रसद, दारुगोळा, तोफखाना, शस्त्रसाठा पुरवण्याचे काम या किल्ल्यांच्या सहाय्याने केले गेले असावे आणि म्हणूनच स्वराज्य बांधणीत या किल्ल्याचे महत्व सुद्धा अनन्यसाधारण आहे. तर मग मित्रांनो, किल्ला पाहून झालेला आहे. किल्ला छोटा आटोपशीर आहे, पण तुलनेनं या किल्ल्यावरती बऱ्याचशा वास्तू, राजवाड्याचे अवशेष, पाण्याचे साठे या गोष्टी भरपूर प्रमाणात इकडे पाहता येतात आणि त्यामुळेच किल्ला भेटीचं एक समाधान आपल्याला इथं मिळून जातं. या किल्ल्यावरती एक शांतता अनुभवता येते आणि निसर्गसुद्धा आपल्याला इथं अनुभवता येतो आणि तसा हा किल्ला अलिप्त आहे, पण नक्कीच मित्रांनो हा किल्ला पाहण्यासारखा आहे. तुम्ही सुद्धा या किल्ला भेट देऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया परत एकदा नवीन एका किल्ल्यावरती, नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. पुढील भागात आपण जाणार आहोत सुवर्णदुर्ग किल्ला पाहायला. भेटू पुन्हा लवकरच पुढच्या भागात.